शाळेच्या आणि कारखान्याच्या सुद्धा सुवर्णयुगातील मुख्याध्यापक आदरणीय दौड सर, त्यांचे त्या काळातले सहकारी, या शाळेचे माजी शिक्षक, त्यानंतर आता माझे सहकारी भोसले सर आणि 2004च्या बॅचचे आपण सर्व या शाळेचे विद्यार्थी. खरोखर सगळ्यांचं मनोगत ऐकलं, सगळ्यांचे विचार या ठिकाणी ऐकले तर असं वाटतं की या शाळेनं खरं किती हिरे घडवले. मी अगोदर पाहत या ठिकाणी होतो, त्या ठिकाणी सुद्धा शाळेचं हे ऐकत होतो की या शाळेचं नावलौकिक कसं आहे, या ठिकाणावरून किती विद्यार्थी घडून गेलेले, आज सुद्धा ते कशा चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर आहेत. आता माझ्या याच्यामध्ये मी इथं आल्यानंतर या 2 वर्षाच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये ही तिसरी बॅच एकत्र आली. ही तिसरी बॅच आहे. तर अगोदरची बॅच एकत्र आली, त्यांनी सुद्धा आपला परिचय करून देताना सांगितलं त्या याच्यामध्ये त्या पहिल्या बॅचमध्ये फक्त 3 असे हे होते, शेतकरी होते, परंतु त्यांना त्यांची लाज वाटत होती की हे सगळेचे सगळे कोणत्या कंपनीत आहे, कोणी कोणत्या सरकारी नोकरीला आहे, कोणी क्लास 2 आहे, कोणी असे तसे सगळे सांगत होते. 2-3 जे शेतकरी होते त्यांना मात्र स्वतःच हे वाटत होतं की यांच्यामध्ये आपणच थोडस हे कशाला आपण आलो असे कदाचित त्यांना वाटत असेल. परंतु त्याच्या व्यतिरिक्त, त्याच्या विरुद्ध आज मला या याच्यामध्ये जाणवतंय की जो शेतकरी आहे ना, त्याचा सुद्धा केवढा मोठा सन्मान होतो, त्याला सुद्धा केवढा मोठा गर्व वाटतो आणि त्याला सुद्धा स्वतःच्या आपल्या त्या कार्याची, आपल्या त्या व्यवसायाचा किती अभिमान वाटतो. त्याच्यामुळं आता या ठिकाणी कोणीच असं वाटून घेऊ नये की या ठिकाणी मी छोटा व्यवसाय करतो, मी मोठा व्यवसाय करतो. खरोखर या ठिकाणी आज जे आपण एकत्र आलेलो आहात, मागचा भूतकाळातला जो आनंद होता ना, तो व्यक्त करण्यासाठी, तो पुन्हा लुटण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. याच वर्गात बसत होते की तुम्ही? याच वर्गात बसत होते. काल आपले सोमेनाथ धोनी आले, म्हणजे सर आम्हाला त्याच वर्गाची चाबी पाहिजे, ज्या ठिकाणी आम्ही शिकलो त्याच वर्गाची चाबी आम्हाला पाहिजे. म्हटलं का बरं? अगोदर एक जण आले, मला वाटतं, मला आता आठवत नाही, म्हणे सर आम्हाला त्या वर्गाची चाबी द्या. त्या वर्गामध्ये काय करायचे, त्या बोर्डचा त्याचा फोटो घ्यायचा. का बरं? सगळे वर्ग सारखे नाही, त्याच वर्गाची पाहिजे. म्हणजे तो बोर्ड सुद्धा आम्हाला तोच पाहिजे, भिंती सुद्धा आम्हाला त्याच पाहिजे, ते खिडक्या सुद्धा आम्हाला त्याच पाहिजे. म्हणजे या सगळ्या याच्याशी आमच्या ज्या भावना जोडलेल्या होत्या ना, त्या आम्हाला पुन्हा तरोताजा करायच्या होत्या, त्या भावना आम्हाला पुन्हा जागृत करायच्या होत्या. आणि त्याच वर्गाला, त्याच भिंतींना, त्याच दरवाजाला, त्याच खिडक्यांना पाहून त्यांना सुद्धा असं वाटत असेल की अरे हा, बाकी कोणी या ठिकाणी साक्षीदार नाही, परंतु ते साक्षीदार आहे. त्यांनी सुद्धा तुमच्याकडे पाहिल्यानंतर आज आनंद व्यक्त केला असेल, त्यांना सुद्धा मजा वाटली असेल की इतक्या दिवसानंतर का होत नाही, माझी आठवण यांनी ठेवली. कणाला वाटत असेल. म्हणून तुम्ही या ठिकाणी या शाळेमध्ये आला, या ठिकाणी एक ग्राउंड हे केलं, त्यानंतर पहिल्यापासून आम्ही पाहतोय प्रार्थना, त्यानंतर राष्ट्रगीत, त्यानंतर सगळ्यात आनंद कशाचा, छडीचा आनंद तो वेगळाच होता. कारण सरांनी सांगितलं आपल्याला चालतं, छडी लागे चमचम विद्या आहे घम घम. परंतु आता मात्र विरुद्ध झाले, आता मात्र वेगळं झालेलं आहे. आता मी सांगतो आमच्या शिक्षकांना, सर यांची हायगाई करू टाका. सर म्हटलं सर आपल्याला गरज आहे. आता उलट झालं, सर आपल्याला गरज आहे, यांना जर हाणलं ना पुढच्या वर्षी येणार नाही, म्हणून चालू आहे. परंतु त्याच्या क्वालिटीमध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. म्हणून छडीची जी क्वालिटी होती ना, ती क्वालिटीच क्वालिटी होती, म्हणूनच हे चमक नाही. परंतु जेव्हा आता छडी कमी होत चालली ना, एखाद्या वेळेस आम्ही डिरिंग करतो कशाची, छडी हाणण्याची, परंतु लगेच एखादा पालक येतो, त्याची आई येते, कोणता सर येतो, आम्हाला सांगा फक्त काय, त्याला फक्त बसू द्या, त्याला येईल नाही येणार तुम्हाला काही घेणं नाही त्याच्याशी, परंतु त्याला मारू नका. कारण मारलं तर काय होईल, एक होतं एक
आता पहिल्यासारखं नाही. एक गोष्ट एक आहे, त्याच्यामुळं ते आमचं लाडच आहे. ते शिकल नाही तर नाही शिकणार. आमचा घरचा व्यवसाय ते करल किंवा काही करल, परंतु त्याला मारू नका. त्याला जर मारू नका घरचे म्हणताय, संस्कार द्या तुम्ही, परंतु अशा पद्धतीनं संस्कार शाळेतून सुद्धा होऊ शकत नाही. म्हणून या पद्धतीनं तुम्ही त्या काळातल्या आहात. म्हणून याचा आम्हाला सुद्धा हे वाटतं. आता माझे वास्तविक पात्र विद्यार्थी आपण नाहीये, परंतु मला त्याचा अभिमान आहे की मी या ठिकाणी आल्यानंतर माझ्या शाळेचे विद्यार्थी या पद्धतीनं, आता बोलताना सुद्धा मी पाहिलं की दिलखुलास, कारण हे बोलणं सुद्धा आलं पाहिजे, ते व्यक्त करणं सुद्धा आलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी त्यात सुद्धा एक आनंद होता आणि त्यात सुद्धा एक आपुलकी होती. अगोदर आम्ही खोड्या करत होतो. आता या मॅडमचं सांगितलं की अशा होत्या तशा होत्या, परंतु त्याच्यात सुद्धा एक आनंद होता. सरांना सुद्धा त्याच्यात आनंद वाटत होता. राग येत असेल त्यावेळेस, दोन मारले जात असतील, परंतु त्याच्यात एक वेगळा आनंद होता. आणि आज सुद्धा त्या आठवणीमध्ये एक वेगळा आनंद आहे. तो सगळ्याचा सगळा आनंद तुम्ही या ठिकाणी घेतला, या ठिकाणी शाळेमध्ये आले, आमच्या तुमच्या ज्या स्वतःच्या भावना आहे या ठिकाणी व्यक्त केल्या, एक आनंद लुटला. त्यानंतर मला वाटतं की या ठिकाणी जो सिंह असतो ना, तो काही पावलं चालल्यानंतर, काही दूर गेल्यानंतर एकदम वळून पाहतो, त्याला सिंहावलोकन आपण म्हणतो. तसं या ठिकाणी आपण आता जवळजवळ 20 वर्ष नाही, 20 वर्ष झाली या ठिकाणी आपण निघून गेलो. परंतु आज तो एक चान्स घेतला आपण, कोणता? मागं वळून पाहायचा, सिंहावलोकन करण्याचा. कारण त्या सिंहावलोकन करत असताना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी लक्षात आल्या आपल्या. कोण कसा आहे, कोण कसा नाहीये. एका ताईने आपलं ते दुःख बी व्यक्त केलं. या सगळ्या गोष्टी या जीवनामध्ये चालूच राहणार आहे, हे बंद राहणार नाहीये. परंतु त्यातल्या त्यात या ज्या गोष्टी सगळ्या आपण पाहिल्या ना, तर त्या सिंहाला मात्र काय असतं, मी एवढ्या जणांना मारलेले, एवढ्या जणांचे प्राण घेतलेले, कदाचित माझं सुद्धा कोणी वाईट करू शकल, माझ्यावर सुद्धा कोणी हमला करू शकल. म्हणून तो काही पावलं चालून गेल्यानंतर काय करतो, पाठीमागं वळून पाहतो. परंतु आपलं तसं नाहीये, आपलं तसं नाहीये. आम्ही कशासाठी एकत्र आलो, कशासाठी आम्ही मागच्या याच्यामध्ये वळून पाहिलं. आमच्या जीवन जगत असताना बऱ्याच वेळेस असं होतं की संसारामध्ये आम्ही लिप्त असल्यानंतर, सगळी जबाबदारी आमच्या खांद्यावर पडल्यानंतर, तो जो आनंद होता ना त्या काळातला, तो आनंद जवळजवळ 80% आम्ही गेला आमच्या जीवनातला. म्हणून तो जो आनंद होता, तो निखळ आनंद ज्याला आपण म्हणतो, तो आनंद तुम्हाला मिळवायचा होता. म्हणून तुम्ही या ठिकाणी एकत्र आलेले. कारण तसं त्या काळातलं जे आहे ना, ते पुन्हा नाही, ते गेलं तर गेलं. 10वीच्या नंतर वेगवेगळ्या जबाबदारी येतात. अभ्यासाची जबाबदारी पहिली, त्यानंतर सगळ्या संसाराची जबाबदारी येतात. परंतु आपण त्या सगळ्याला फाटा देऊन या ठिकाणी एकत्र येऊन शाळेचं जसं हे होतं, दिवस होते, ते आठवण्याचा प्रयत्न केला, तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न केला. म्हणून त्याबद्दल तुम्हाला सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. दुसरी एक गोष्ट आम्हाला ज्याची खंत वाटते की पहिलं हे राहिलेलं नाहीये. आज आम्ही पालकांना सांगतो की अरे तुम्ही कमीत कमी शाळेत या, आम्हाला सांगा की याला असं करा, त्याला तसं करा. तुमचेच हे मुलं या ठिकाणी शाळेमध्ये, परंतु त्यांना सांगा की तो घरी असं करत नाहीये, इथं असं करतो का, तसं करतो का, आम्हाला शाळेत येऊन भेटा, आम्हाला शाळेत येऊन सांगा. परंतु ती सुद्धा पालकांना हे राहिलेली, म्हणजे विद्यार्थ्यांचं तर नाहीच नाहीये, परंतु पालकांना सुद्धा ती काळजी राहिलेली नाहीये. आता याच्यातले बरेचसे पालक सुद्धा असतील किंवा लिडर आहे आपल्याकडे, त्यांनी सुद्धा जर असं हे केलं, बाकीच्यांना सांगितलं की कमीत कमी शाळेत गेलं पाहिजे, विचारलं पाहिजे, त्याच्यामुळे काय होऊ शकतं, आम्हाला ते कळू शकतं की आम्ही काय केलं पाहिजे म्हणून. म्हणून या गोष्टी आजच्या दिवशी बाकीच्यांनी आठवणीत ठेवूया. आज या ठिकाणी आम्हाला बोलावलं आमच्या शाळेत, म्हणून या ठिकाणी आमचा सत्कार केला. म्हणून सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि